मध्यधुंद सुमो चालकाचा 100 फुटी रोडवर थरार, 4 दुचाकीला धडक, कारंजाची दाणादाण, नागरिकांनी पाठलाग करत पकडला. मिरजेत शनिवारी दुपारी एका मध्यधुंद सुमो चालकाने 100 फुटी रोडवर थरार माजवला. एका 4 चाकीला जोराची धडक देत थेट महापालिकेच्या सुशोभित कारंजालाच उडवलं. मात्र सतर्क नागरिकांनी पाठलाग करत त्याला पकडलं. मिरजेतील 100 फुटी रोडवर शनिवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. शुभम राजेंद्र गायकवाड, राहणार गव्हर्नमेंट कॉलनी, कुंभारमळा, विश्रामबाग हा मध्यधुंद अवस्थेत टाटा सुमो घेऊन भरधाव वेगाने सुसाट निघाला होता. नशेच्या धुंदीत असलेल्या या चालकाने सुरेश लक्ष्मण नांद्रेकर, राहणार आशीर्वाद कॉलनी, 100 फुटी रोड, मिरज याच्या 4 चाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. एवढ्यावरच न थांबता सुमो थेट चौकातील महापालिकेच्या सुशोभित कारंजावर आदळली. या धडकेत 4 चाकी व कारंजाचे मोठे नुकसान झाले. धक्कादायक म्हणजे अपघात करूनही मध्यधुंद चालकाने सुमो पळवण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या निमित्ताने एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 100 फुटी रोड रुंद व सरळ असल्याने येथे बेदरकार वाहने चालवण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी कित्येक वेळा महापालिकेकडे गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. आजच्या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते शशिकांत वाघमोडे यांनी महापालिकेने तातडीने या रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी तीव्र मागणी केली आहे. महात्मा गांधी चौक पोलिसांनी आरोपी शुभम गायकवाड याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.